विक्रम काकडे यांच्या बिनविरोध निवडीसाठी पवारांना विनंती केली होती असं संजय काकडे यांनी म्हटलंय। पवारांनी माझ्या विनंतीवर होकार दिला असंही संजय काकडे यांनी म्हटलंय। दरम्यान पवारांच्या राष्ट्रवादीच्या श्रीकांत पाटील यांनी माघार घेतल्यानंतर विक्रम काकडे पुण्यातून बिनविरोध निवडून आलेत। संजय काकडे, तुम्ही ज्या पद्धतीने ही संपूर्ण निवडणूक पार पडलेली आहे यामध्ये तुम्ही शरद पवारांना भेटलात, त्यांना सांगितलं आणि ही निवडणूक बिनविरोध करून आणली। काय नेमकं शरद पवारांना तुम्ही सांगितलं आणि ही निवडणूक बिनविरोध करून आणली? मी ताईंना म्हणलं, ताई कुणाचाही मुलगा उभा असतो, जेव्हा ताई स्वतः उभ्या होत्या तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी पूर्णपणे बिनविरोध व्हावं म्हणून हे डिक्लेअर केलं होतं। तर माझा मुलगा आहे, मी त्यांना विनंती केली, त्यांच्या काही पक्षातल्या लोकांना विनंती केली आणि मग पवार साहेबांनी तसं चाललं की ठीक आहे, आपलं तफावत पण खूप मोठी आहे। आपल्या पक्षात जेव्हा कोणी नवीन यायचं होतं तेव्हा अशा गोष्टी होतातच, साहजिक होतात, पण त्या ताटातल्या वाटीतल्या ताटात असतात, तात्पुरत्या असतात। बघा आज ते कुठल्याही सगळ्या शांबल्या, म्हणजे मी स्वतः दीपक मानकरांना भेटलो, मानकर ते बिचारे म्हणजे ठीक आहे तुझा मुलगा आहे नाना, मला काही प्रॉब्लेम नाही। नंतर टिंगरेंना मी भेटलो, ते म्हणले मला काही प्रॉब्लेम नाही। संजय वाघेरेंना मी भेटलो, ते म्हणले मला काही प्रॉब्लेम नाही। वहिनींनी आणि पार्थभाऊंनी ज्या पद्धतीने हाताळला सगळ्यांना गोड बोलून वगैरे, मी गाठीबिटी करून, विक्रमने पण गाठीबिटी करून, तर तो एक चांगला मोमेंट झाला। पैशांच्या जोरावर की अशा पद्धतीने उमेदवारी मिळवली, एका रात्री त्याला आणि दुसऱ्या दिवशी लगेच तिकीट मिळवलं, हा एक आरोप सातत्याने मला ते कीव येते त्या लोकांची की पैसा आता बिनविरोध निवडणूक झालेल्याचा पैशाचा काही संबंध येत नाही। पहिली गोष्ट, 14ला अपक्ष, मी कुठल्याही पक्ष सदस्य नसताना मी अपक्ष निवडून आलो होतो। कॅमेरामन अमित शिगवणसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।